नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षर फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण 450 रुपये शिलाईचा बोटनेक ब्लाऊज आणि तोही आपल्या ट्रेंडिंग साडीवरती कसा शिवलेला आहे, ड्रॉप गळा काढलेला आहे, तर तो मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आपण कटिंग अगोदरच करून घेतलेलं होतं, नंतर व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळं गळा तुम्हाला कटिंग केलेला दिसत असेल. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवून घेतलेलं आहे, त्याच्यावरती अस्तर जे आहे ते ठेवलेलं आहे आणि अगोदर जो ड्रॉप आहे खालच्या बाजूचा तो आपण 1/2 इंचाने स्टिच करून घेतलेला आहे. नंतर मध्ये कात्रीचा छोटासा कट मारून आपल्याला आतला कपडा, ड्रॉपच्या आतला कपडा जो आहे एक्स्ट्रा मेन फॅब्रिकचा तो कट करायचा आहे. आता गळा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे, त्यासाठी आपण काय करणार आहे, छोटे छोटे गळ्यावरती कट मारून घेते. आता बघा, अस्तर जे आहे ते आपण कलटी मारून घेतलेला आहे आणि गळा जो आहे तो वर आणलेला आहे आपलं मेन फॅब्रिक. तर बघा, आता काय करायचं आपल्याला, आता आहे याच्यावरून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर आपला आकार व्यवस्थित यावा त्यासाठी आपल्याला हळूहळू शिलाई मारायची आहे. कपडा व्यवस्थित सरकवायचा आहे, अस्तर बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि त्याच्यावरून आपण शिलाई मारते आहे. तर बघा, व्यवस्थित ड्रॉप गळा अगोदर आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. नंतर वरच्या बाजूला जो आपण 4 इंचाचा गळा काढलेला आहे गोलमध्ये, त्या गळ्याची उंची 4 इंच आहे. मधलं अंतर वाटलं तर तुम्ही 2 इंचाचं ठेवू शकता, तर मी 1 इंचाचं ठेवलं होतं. आता साईडच्या बाजू ज्या आहेत त्या आपल्याला पूर्ण आपला जो बॅक पार्ट आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि नंतर आपण पाठीला पट्टी मारून बॅक पार्ट जो आहे तो आपण फिनिशिंग करणार आहे. म्हणजे कसं होतं आहे, पाठीमागची जी बाजू आहे आज आपण फोल्ड करणार नाही, कारण अगोदरच आपण फोल्ड करून घेतलेला आहे. आता पूर्ण साईडच्या बाजू, मुंडा आणि जो गळा जो आहे आपला 4 इंचाचा वरच्या साईडला बोटनेकचा, तर तो सुद्धा आपण स्टिच करून घेणार आहे. म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकावरती ठेवलेला आहे सरकू नये म्हणून, आणि त्यासाठी त्याच्यावरती शिलाई मारतो आहे आपण. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल आणि तुम्हाला आपले नवीन नवीन व्हिडिओ बघता येतील. तर बघा, आता साऱ्या बाजूवरती आपली स्टिच करून झालेला आहे. आता आपण काय करायचं, एक्स्ट्रा कपडा जो आहे तो मी कट करून घेते. आता पाठीमागच्या बाजूला आपल्याला पाठीला एक पट्टी लावायची आणि त्या आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची. तर बघा, आता पट्टी फोल्ड केलेली आहे आणि गळा पण आतल्या बाजूला थोडासा, वरचा गळा जो आहे त्याला सुद्धा आपण पट्टी लावून घेतलेली आहे. आणि आता मी काय करते, थोडासा कलर जो आहे ट्रेंडिंग कलर आहे ग्रीन येलो कलरमध्ये, तर त्यासाठी मी ग्रीन आणि गोल्डन कलरची लेस लावते आहे. बघा, बरोबर आकारावरती लावायची, एका गळ्यापासून सुरुवात केलेली आहे आणि ती तशीच आपल्याला शेवटपर्यंत दुसऱ्या गळ्याच्या टोकाला आणायची आहे. तर बघा, हा आपला बोटनेक ब्लाऊज आहे आणि तो आपला आता रेडी झालेला आहे. तर बघा, या ब्लाऊजला मी 450 शिलाई कशी घेतलेली आहे, तर गळ्याला मी फक्त असे 50 ते 100 रुपये शिलाई घेतली आहे, पण ही स्लीव जी आपण रेडी केलेली आहे ट्रेंडिंग, त्यासाठी या गळ्याला आपण 450 रुपये शिलाई घेतलेली आहे. पाठीमागच्या बाजूला लेस लावून दिलेली आहे. बोटनेक ब्लाऊज आहे आणि बॅक पार्टला सुद्धा पूर्ण शिलाई केली आहे, त्यासाठी हा शिलाई आपण घेतलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बघा, असे आपण ट्रेंडिंग स्लीव्ज बनवलेले आहे, त्यामुळे या स्लीवचे मी एक्स्ट्रा 150 रुपये घेतलेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.